हॅलो नमस्ते ऑल फिटनेस कोच सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वेट लॉस डाएटमध्ये ॲड करण्यासाठी एक परफेक्ट असा पदार्थ आणि तो म्हणजे ताक। वजन कमी करण्यासाठी याचा कसा उपयोग केला जातो, हे किती घ्यायचं किंवा केव्हा घ्यायचं, याचे फायदे काय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ताकाचा उपयोग हा फक्त वजन कमी करण्यासाठी असंच नाही, तर याचे बरेचसे अजून खूप सारे फायदे आहेत। सध्या उन्हाळा चालू आहे, तर एक बेस्ट समर ड्रिंक म्हणून आपण घेऊ शकतो, एक वेट लॉस ड्रिंक म्हणून आपण आपल्या डाएटमध्ये नक्कीच समावेश करू शकतो। व्हिडिओला सुरुवात करूयातच तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की तुम्हाला प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार। वजन कमी करायचं तर वेल बॅलन्स्ड डाएट घेणं हे खूप गरजेचं आणि याच्यामध्ये आपण ताक कसे ॲड करू शकतो। ताक बनवण्याची प्रोसिजर काय आहे, तर पहिल्यांदा आपण दुधाला विरजण लावतो, त्याच्यापासून दही बनतं आणि दह्यापासून ताक बनतं। बरेच लोक हा प्रश्नही विचारतात की ताकाऐवजी दूध घेतलं तर चालेल का, किंवा वजन कमी करण्यासाठी बेस्ट काय आहे, ताक की दूध। तर हे बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं। ताक हे एक फर्मेंटेड प्रोडक्ट आहे, म्हणजे काय, जेव्हा आपण विरजण लावतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप गुड बॅक्टेरिया, चांगल्या बॅक्टेरिया तयार होतात की जे आपल्या शरीरासाठी, आपलं पोटाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी, गट हेल्थ सुधारण्यासाठी खूप गरजेचे असतात। ह्या ज्या गुड बॅक्टेरिया आहेत ह्या आपलं डायजेशन सुधारतात आणि आपलं डायजेशन, पोटाचं आरोग्य सुधारण्यासाठी ह्या ज्या गुड बॅक्टेरिया आहेत ह्या खूप चांगलं काम करतात आणि ह्या ज्या गुड बॅक्टेरियाज आहेत ह्या ताकामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत, म्हणून आपण ताकाला एक नॅचरल प्रोबायोटिक असं म्हणतो। प्रोबायोटिक म्हणजे काय, तर ते ॲडमध्ये वगैरे दाखवतात याकुंट वगैरे, तर असं बाहेरचं घेण्यापेक्षा प्रोबायोटिक म्हणजे काय, तर जे आपल्या आतड्यांचं, इंटेस्टाईनचं आरोग्य चांगलं ठेवतात, डायजेशनमध्ये मदत करतात, अशा ज्या गुड बॅक्टेरिया ज्या पदार्थामध्ये आहेत तर त्याला आपण प्रोबायोटिक म्हणतो आणि ताक हे एक उत्तम प्रोबायोटिक आहे। त्यामुळे दुधाऐवजी ताक घेणं नक्कीच फायदेशीर आहे। दुधापेक्षा ताक हे का बेस्ट आहे हे आपण पाहूयात। दूध आणि ताक दोन्हीमध्ये जर कंपॅरिझन केलं तर ताकामध्ये कॅलरीज कमी आहेत, फॅट कमी आहे, बट सोबत याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये न्यूट्रिशन आहे, जसे की व्हिटॅमिन B12, कॅल्शियम, पोटॅशियम आणि प्रोटीन हे याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आहे। काही लोकांना दुधाची ॲलर्जी असते किंवा लॅक्टोज इंटॉलरन्स असतो, म्हणजे दूध प्यायल्यावर त्रास होतो, तर अशा लोकांसाठी सुद्धा ताक हा एक उत्तम पर्याय आहे की ज्याच्यातून त्यांना सगळे न्यूट्रिशन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे आणि सोबत प्रोटीन हे चांगल्या प्रमाणामध्ये मिळते। सोबतच ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनासुद्धा दुधापेक्षा ताक हा एक उत्तम पर्याय आहे। अजून एक, ज्यांची उष्ण प्रकृती आहे किंवा पचायला त्रास होतो किंवा डायजेशन डिस्टर्ब आहे, अशा लोकांसाठी सुद्धा दूध किंवा दह्यापेक्षा ताक हे पचायला खूप हलके आहे। शिवाय याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, कारण आपण जेव्हा दह्यापासून ताक बनवतो तर याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं असतं, त्याच्यामुळे बॉडी हायड्रेट ठेवायला, शिवाय शरीरामध्ये पाण्याची कमतरता होत नाही जर का तुम्ही ताक घेत असाल तर। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी ताक खूप चांगली मदत करते। ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा जळजळ होते, खाल्लेलं वर येतं, तर अशा लोकांना ॲसिडिटी कमी करण्यासाठी ताक घेणं हा एक उत्तम पर्याय आहे। जेव्हा स्टमक लायनिंग हे इरिटेट होतं तर तेव्हा खाल्लेलं वर येणं, जळजळ होणं, तर हे होतं, तर यामध्ये ॲसिड सिक्रिशन कमी करण्यासाठी ताकाचा खूप चांगला फायदा होतो। ज्यांना उष्णता आणि पित्ताचा त्रास आहे तर असे लोक ताकामध्ये ओवा आणि पुदिना टाकून घेऊ शकतात की ज्याचा त्याच्यामध्ये खूप चांगला फायदा होतो। शिवाय ज्यांना वजन कमी करायचं आहे ते ताकामध्ये जिरापूड टाकून घेऊ शकतात, हे आपण पाहूयातच। जर तुम्हाला उष्णतेचा त्रास आहे, नेहमी हातापायचे तळवे गरम राहतात किंवा नेहमी अंगावरती फोड येतात, ॲसिडिटी, उष्णतेचा त्रास आहे, तर तुम्ही ताकामध्ये पुदिना आणि ओवा टाकून घेऊ शकता की ज्याच्यामुळे इनडायजेशन, गॅसेस, उष्णता, तर हे त्रास कमी व्हायला नक्कीच मदत होईल। नेक्स्ट पॉईंट, वजन कमी करण्यासाठी तुम्ही दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर 1 ग्लास ताक घेऊ शकता। त्याचे 2 फायदे होतील, म्हणजे आपण जे खाल्लेलं असतं, म्हणजे मग कधी थोडं स्पायसी असेल किंवा थोडंसं जास्त घेतलेलं असेल तर जे फॅट आहे तर ते बाहेर टाकायला मदत होते, म्हणजे एक डिटॉक्स ड्रिंक म्हणून याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे असे लोक दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर 1 ग्लास ताक, ज्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी जिरेपूड टाकू शकता, सोबत तुम्ही थोडीशी तुळशीची पानंही टाकू शकता। वजन कमी करण्यासाठी ताक आणि तुळशीची पानं हे एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि जिरेपूड ही एक फॅट कटर म्हणून काम करते, त्याच्यामुळे एक नॅचरल डिटॉक्स ड्रिंक होते। तुम्ही ताक बनवतानाच याच्यामध्ये तुळशीची पानं टाकू शकता, कोथिंबीर
टाकू शकता, जिरे टाकू शकता. म्हणजे एक नॅचरल डिटॉक्स आणि फॅट कटर ड्रिंक होईल. जेवणाच्या नंतर तुम्ही पाण्याऐवजी ताकाचा वापर करू शकता की ज्याच्यामुळे तुमची बॉडी हायड्रेट राहायलाही मदत होईल आणि सोबत जे एक्स्ट्राचे फॅट आहे तर ते निघून जायला म्हणजे एक डिटॉक्स म्हणूनही याचा फायदा होऊ शकतो. ताकामध्ये बायोॲक्टिव्ह प्रोटीन असतात की जे हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन कमी करण्यासाठी मदत करतात. सोबतच कोलेस्टेरॉल लेवल कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, हाय BP, हाय कोलेस्टेरॉलचा त्रास आहे, तर हे कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्कीच ताकाचा समावेश करायला पाहिजे. यासोबतच ताकामध्ये बाकीही अनेक प्रॉपर्टीज आहेत की ज्या अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आहेत. म्हणजे आजच्या काळामध्ये जी इम्युनिटी वाढवण्याची गरज आहे, तर इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ताकाचा समावेश करायला हवा. म्हणजेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण नक्कीच आपल्या डाएटमध्ये ताकाचा वापर करू शकतो. अजून एक महत्त्वाचं म्हणजे ताकामध्ये असे काही घटक असतात की जे अँटी कॅन्सर म्हणून काम करतात. तर त्यामुळे शरीरामध्ये कॅन्सर सेल तयार होण्याची जी प्रक्रिया असते तर ती कमी होऊ शकते. त्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी अँटी कॅन्सर, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल अशा प्रॉपर्टीज ताकामध्ये असतात. त्यामुळे आपण आपल्या रेग्युलर डाएटमध्ये ताक इन्क्लूड करणं हे खूप गरजेचं आहे. जर ताकाचे एवढे फायदे असतील तर आपण आपल्या डाएटमध्ये रेग्युलरली ॲड करायला पाहिजे. पण काही लोकांच्या तक्रारी असतात की ताक खाल्ल्याने मला सर्दीचा त्रास होतो, सायनाचा त्रास होतो किंवा घसा दुखतो. तर ज्या लोकांना ताकाने हे सगळे त्रास होतात तर अशा लोकांनी हे लक्षात ठेवा की ताक हे फक्त दुपारच्या जेवणामध्येच घ्या. शिवाय तुम्ही जे ताक घेत आहात हे थंड असू नये किंवा आंबट असू नये, रेग्युलर नॉर्मल रूम टेम्परेचरचं असावं. आता उन्हाळा आहे तर तुम्ही जे ताक वापरताय ते अगदी दररोज दही लावून तर त्याच्यापासून बनलेलं असावं की ज्याच्यामुळे ते थंड असणार नाही, आंबट असणार नाही आणि रूम टेम्परेचरचं असेल. तर असं ताक तुम्ही तुमच्या डाएटमध्ये घेऊ शकता. ॲसिडिटी, पोटाचे त्रास, उष्णता कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी एक हेल्दी ड्रिंक, डिटॉक्स ड्रिंक, वेट लॉस ड्रिंक म्हणून ताकाचा तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये नक्की समावेश करा. आजपासूनच तुम्ही तुमच्या डाएटमध्ये याचा समावेश करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला याचा काय फायदा झाला. अजून एक, ताक हे फक्त उन्हाळ्यामध्येच घ्यायचं का? तर नाही, उन्हाळ्यामध्ये तुम्ही दिवसभरामधून 3 कप एवढं ताक घेऊ शकता आणि बाकी सीझनमध्ये जसं की हिवाळा असेल आणि पावसाळा असेल, लक्षात हेच ठेवायचं आहे की ते आंबट नसावं किंवा थंड नसावं. नॉर्मल रूम टेम्परेचरचं घरी बनलेलं ताजं ताक तुम्ही कुठलाही सीझन असू देत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, 2 वाट्या एवढं ताक तुम्ही दिवसभरामधून घेऊ शकता की ज्यामुळे तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल, वजन कमी होईल आणि बाकीचे तुम्हाला सगळे फायदे होतील. यस, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला. लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.